नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. यावर्षी वटपौर्णिमा ही सोमवार 29 जून 2026 या दिवशी साजरी केली जाणार आहे. तर बघा, पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे सुरू होणार आहे, 30 जूनला संपणार आहे. तर 29 जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार. तर आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे आणि कोणते शुभ रंग असणार आहेत. चुकूनही आपल्याला या रंगाची या दिवशी साडी नेसायची नाही, कारण की त्याचप्रमाणे पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वटपौर्णिमा नक्की कधी आहे तर बघा, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तसेच या दिवशी कोणत्या रंगाची साडी चुकून पण आपल्याला घालायची नाही. हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. तर या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी उपवास करत असतात, व्रत करत असतात. तर या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची पवित्र कथा आहे. तर बघा, सावित्रीच्या दृढ निश्चयामुळे आणि पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे यमराजांनाही सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले होते. त्यामुळे आजही महिलांमध्ये हे व्रत मोठ्या श्रद्धेने केले जात असतात. तर 2026मध्ये यावर्षी वटपौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे. दिनांक आहे 29 जून. या दिवशी साजरी केली जाणार. तर या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी आपल्याला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाभोवती शक्य झाल्यास 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालून आपल्याला कापसाचा जो धागा असतो तो गुंडाळायचा असतो, म्हणजे सूतगुंडी असते, ते धागा आपल्याला गुंडाळायचा असतो. आता पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयानंतरनं ते दुपारपर्यंतचा कालावधी पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर सकाळी 6 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत पूजा आपण करायची आहे. आता वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत, कोणता शुभ रंग आहे की ते आपण बघणार आहोत. तर या दिवशी आपल्याला साडी जी नेसायची आहे त्याचा सर्वात पहिला कलर जो आहे तो लाल आहे. लाल रंग हा सौभाग्य आणि प्रेम आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. लाल रंग माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला देखील अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे लग्नामध्ये देखील शक्यतो नववधूला म्हणजेच नवरीला लाल रंगाचा शालू घेतला जातो किंवा लाल रंगाची साडी घेतली जाते. तसेच बघा, वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी परिधान केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. असे मानलं जातं की आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद हा कायम राहतो. तर या दिवशी आवर्जून आपल्याला लाल रंगाची साडी घालायची. नवीन साडी घ्यायची असेल त्यांनी अवश्य लाल रंगाची साडी घेण्याचा प्रयत्न करा. लाल रंग बघा, कुंकवाचा देखील लाल कलर असतो. महिला सौभाग्य म्हणून कुंकू हे त्यांच्या कपाळी लावतात. यानंतरचा शुभ रंग तो म्हणजे हिरवा. आता बघा, नवरीला आपण साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाची साडी देत असतो. नवरी देखील हिरव्या रंगाचा चुडा भरत असते, कारण की हिरवा रंग हा निसर्गाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा, त्याचप्रमाणे नवजीवनाचे प्रतीक मानला जातो. सौभाग्यवती स्त्रियांसाठी हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो. विवाहित महिला शक्यतो सणावाराला, सणाच्या दिवशी किंवा शुभप्रसंगी शक्यतो हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालत असतात, कारण की हिरवा रंग हा शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे आपण देवीची ओटी भरताना देखील ब्लाऊज पीस असेल किंवा साडी असेल, शक्यतो आपण हिरव्या रंगाचीच घेत असतो. तर बघा, या दिवशी आपण हिरव्या रंगाची साडी देखील पूजेसाठी परिधान करू शकतात. त्यानंतरचा तिसरा रंग हा शुभ रंग आहे पिवळा. तर पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि गुरु ग्रहाशी हा रंग संबंधित आहे. तर भगवान श्री हरी विष्णू यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची साडी देखील नवरीला हळदीच्या वेळेस आपण घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्या सौभाग्य अलंकाराच्या वस्तूमध्ये हळदी कुंकूमध्ये देखील हळद ही पिवळ्याच रंगाची असते आणि म्हणूनच आपण या दिवशी अतिशय शुभ रंग म्हणून पिवळ्या रंगाची साडी देखील घेऊ शकतो, परिधान करू शकतो.
त्याचप्रमाणे बघा, पौर्णिमा तिथी ही देखील भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्यानंतरचा शुभ रंग म्हणजे गुलाबी रंग आहे. तर गुलाबी रंग हा पती पत्नीमधील प्रेम वाढवणारा एक रंग आहे आणि नात्यात गोडवा आणणारा, निर्माण करणारा रंग म्हणून ओळखला जातो. गुलाबी रंग हा अतिशय शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी आपण गुलाबी रंगाची साडी किंवा गुलाबी रंगाची छटा असलेली साडी देखील आपण परिधान करू शकतो. यानंतर म्हटलं तर आपण केशरी रंग, भगवा रंग या रंगाची साडी परिधान करू शकतो. कारण की भगवा रंग, केशरी रंग हा सूर्याशी संबंधित आहे. सूर्यदेवतेचा रंग देखील नारंगी आहे आणि म्हणूनच आपण शुभतेचे प्रतीक मानून या रंगाची साडी परिधान करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण पोपटी, गुलाबी किंवा हिरवा कलर, लाल कलर, त्याचप्रमाणे जांभळा कलर या रंगाच्या साड्या देखील आपण घालू शकतो. तर या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी चुकून पण घालायची नाही. तर बघा, प्रत्येक शुभ कार्यात, देवाच्या कार्यात आपण काळ्या रंगाचा कपडा किंवा काळ्या रंगाची साडीही घालत नाही. कारण काळा रंग हा शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातो. म्हणूनच या दिवशी महिलांनी चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी या काळ्या रंगाची साडी चुकून पण घालायची नाही. जरी तुमच्याकडे असली तरीही तुम्ही ती परिधान करू नका. इतर कोणत्याही फंक्शनमध्ये, प्रोग्राममध्ये तुम्ही घालू शकतात, परंतु वटपौर्णिमेच्या पूजेला काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची साडी तुम्हाला अजिबात घालायची नाही. त्याचप्रमाणे गडद निळा रंग जो आहे तो या रंगाची देखील साडी परिधान करायची नाही. आणि दुसरा जो म्हणजे जी जुनी कपडे असतात, फाटके असतात, ती देखील आपल्याला पूजेच्या दिवशी घालायची नाहीत. तर आपल्याला नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत. फाटलेले कपडे परिधान करायचे नाहीत. फाटलेला ब्लाऊज असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्या देखील चुकूनही या दिवशी परिधान करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांढरा रंग. तर बघा, पांढऱ्या रंगाची साडी देखील आपल्याला पूजेच्या वेळी परिधान करायची नाही. आता त्याचप्रमाणे बांगड्या देखील आपल्याला या रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या या दिवशी घालायच्या नाहीत. काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. मग तुम्ही 2 घाला, 5 घाला, 7 घाला, परंतु पूजेच्या दिवशी काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही लाल कलर, हिरवा कलर, पिवळा कलर या रंगाच्या तुम्ही बांगड्या घालू शकता. गुलाबी कलरच्या बांगड्या घालू शकतात. बऱ्याच सुवासीन महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतात, परंतु चुकूनही या दिवशी प्लास्टिकच्या, मेटलच्या, तारेच्या किंवा इतर धातूच्या बांगड्या घालायच्या नाहीत. तसेच या दिवशी काळ्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या, गडद निळ्या या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाहीत. वटपौर्णिमेच्या दिवशी थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून स्नान करायचं आहे. सूर्योदयाच्या अगोदर करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, गोमूत्र पाणी किंवा गंगाजल, पंचगव्य टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपण थोडीशी चिमूटभर हळद देखील या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतो. त्यानंतर आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे आपल्याला घालायचे, नवीन वस्त्र परिधान करायचे. या दिवशी उपवास केला जातो आणि आपण वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत हा उपवास करायचा आहे. काही ठिकाणी हा संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. आमच्याकडे वडाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडला जातो. तुमच्याकडे जशी परंपरा असेल त्याप्रमाणे करा. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून सावित्री सत्यवान कथा ही अवश्य तुम्हाला वाचायची किंवा ऐकायची आहे. तुम्ही यूट्यूबवरती लावून सुद्धा ऐकू शकता. त्याचप्रमाणे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे. आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी प्रार्थना करायची आणि शक्य झाल्यास गरिबांना, गरजूंना यथाशक्तीने तुम्ही दानधर्म करायचा आहे. तर या दिवशी अपवाद, वाद घरात घालू नका. अपशब्द कोणाला बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, चुकूनही करायचं नाही. बघा, 2026मधील वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी, जांभळा या रंगाची साडी तुम्ही परिधान करणं शुभ मानलं जातं. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभारी आहे. शक्यतो भक्तिभावाने, श्रद्धेने हा सण साजरा करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.